नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर येणारी तुमची ग्रुप सी परीक्षा आहे, या ग्रुप सी परीक्षेसाठी आपण घेत आहोत विज्ञानाचे काही लेक्चर्स, जे की आपल्या लुसेंट सामान्य विज्ञान 2 पुस्तकं आहेत, परिपूर्ण अशी 2 पुस्तकं येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला इथं गरजेचे आहेत। त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही। तर पाठीमागे आपण थेरीचे 2 लेक्चर घेतले, आज आपण एमसीक्यूचं लेक्चर घेणार आहोत। तर हे जे पुस्तक आहे बघा, हे लुसेंटचं पुस्तक। तर या पुस्तकामध्ये तुम्हाला आतापर्यंत जेवढे यूपीएससी ला क्वेश्चन विचारले, जेवढे एसएससी, सीजीएल, एनडीए आहे, बीपीएससी आहे, एसएससी आहे, आरआरबी आहे, सगळ्या एक्झामला विचारलेले क्वेश्चन या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत। तर विचार करा, हे सगळे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुमचा एकही क्वेश्चन तिथं अवघड जाणार नाही। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, तर पहिला क्वेश्चन आपण घेऊया आजच्या सेशन मधला। बघा, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे। क्वेश्चन भरपूर आहेत, जेवढे पॉसिबल होतील तेवढा आपण इथे घेऊया। पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर, पित्त डॅश डॅश मध्ये जमा होते। क्वेश्चन नंबर 1 म्हणजे पुस्तकातला क्वेश्चन नंबर 337 आपल्या लेक्चर मधला पहिला क्वेश्चन। पित्त कशामध्ये जमा होते? पित्तवाहिनी, पित्ताशय, यकृत का प्लीहा? गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय, बरोबर। कशामध्ये जमा होतं? गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय, ओके। मेदाच्या पचनास मदत करणारा पित्तद्रव डॅश डॅश द्वारे स्त्रवला जातो। मेदाच्या पचनाला मदत करणारा जो पित्तद्रव आहे तो कशाद्वारे पचला जातो, स्त्रवला जातो? श्लेष्म, उदर, स्वादुपिंड, यकृत। 338 नंबरचा क्वेश्चन। उत्तर काय येईल तुमचं? यकृत, बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता पोषद्रव्य हा वनस्पतीच्या पेशी भित्तिकेचा रचनात्मक घटक आहे? खालीलपैकी कोणता पोषद्रव्य हा वनस्पती पेशी भित्तिकेच्या रचनात्मक घटक आहे? एनडीए 2012 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे, बघून घ्या। एनडीए 2012, पहिला ऑप्शन आहे मॅंगनीज, दुसरा पोटॅशियम, तिसरा फॉस्फरस, चौथा कॅल्शियम। 339 नंबरचा क्वेश्चन। आन्सर काय येईल बघा। तर वनस्पतीची जी पेशी भित्तिका असते ना, त्याचा रचनात्मक घटक असतो कॅल्शियम, लक्षात ठेवा, ठीक आहे। हृदगती प्रेरकाचं कार्य डॅश डॅश आहे। हृदगती प्रेरकाचं कार्य मूत्र निर्मितीचे नियमन करणं, पचनाचं नियमन करणं, हृदय स्पंदनाचं नियमन करणं, श्वसनाचं नियमन करणं। एसएससी 1999 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे। हृदय स्पंदनाचं नियमन करणं, बरोबर। चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी शरीराचं तापमान, मानवाचं जे शरीर आहे, आपलं शरीर हिवाळ्यामध्ये कमी होतं, उन्हाळ्यात वाढतं? ना हिवाळ्यात कमी होतं, ना उन्हाळ्यात वाढतं, हिवाळ्यात वाढतं। चांगला क्वेश्चन आहे की नाही? असं काही असतं का? नाही, ना उन्हाळ्यात कमी होतं, ना वाढतं, ना हिवाळ्यात कमी होतं। खालीलपैकी कोणती प्रक्रिया पचन प्रक्रिया आहे जी सजीवांमध्ये घडून येते? खालीलपैकी कोणती प्रक्रिया पचन प्रक्रिया आहे जी सजीवात घडून येते? प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये अपघटन, शर्करेचे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये अपघटन, ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतरण आणि अमिनो आम्लाचं प्रथिनांमध्ये रूपांतरण। 342 नंबरचा क्वेश्चन। 342 नंबरचा क्वेश्चन बघा, प्रथिनांचं अमिनो आम्लामध्ये अपघटन ही पचन प्रक्रिया आहे जी कशामध्ये घडून येते? सजीवांमध्ये घडून येते, लक्षात ठेवा। हा क्वेश्चन विचारलेला आहे IAS प्रिलियम 2010 ला। हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतात, लक्षात घ्या, ओके। नेक्स्ट क्वेश्चन बघा, निरोगी मानवी शरीरासाठीचा रक्तदाब सिस्टॉलिक आणि डिस्टॉलिक, प्रकुंचनी आणि अनुशीतलन, किती चांगला क्वेश्चन आहे, विचारला या क्वेश्चन, किती असतो? 120 मिमी, 80 मिमी, सिस्टॉलिक डिस्टॉलिक दोन्ही दिलेलं आहे तुम्हाला इथं। पहिलाच ऑप्शन, बरोबर, पहिलाच ऑप्शन।
निरोगी मानवी शरीरातील रक्ताचं प्रमाण मानवी शरीराच्या वजनाच्या 10%, मानवी शरीराच्या वजनाच्या 25%, मानवी शरीराच्या वजनाच्या 7%, मानवी शरीराच्या वजनाच्या 5%. 344 नंबरचा क्वेश्चन. मानवी शरीराच्या वजनाच्या 7%. ठीक आहे, निरोगी. ओके, आन्सर पण तुम्हाला अशा प्रकारे पुस्तकामध्ये दिलेले आहे. हे सगळे क्वेश्चन पुस्तकामधलेच आहेत, लक्षात घ्या. पूर्ण वाढ झालेल्या शरीरात, क्वेश्चन वाचा. पूर्ण वाढ झालेल्या शरीरात सरासरी डॅश डॅश इतकं रक्त असतं. 3 ते 4 लिटर, 4 ते 5 लिटर, 5 ते 6 लिटर, 6 ते 7 लिटर. 345 नंबरचा क्वेश्चन. चला बोला. सी ऑप्शन बरोबर. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये 5 ते 6 लिटर रक्त असतं. किती? 5 ते 6 लिटर. ओके. साधारणपणे संतुलित आहार कसा असला पाहिजे? साधारणपणे जो बॅलन्स डाएट आहे कसा असला पाहिजे? 1/5 प्रथिने, 3/5 मेद आणि 1/5 कर्बोदके. प्रोटीनचं प्रमाण किती पाहिजे? बघा, ऑप्शन वाचा. 346 नंबरचा क्वेश्चन बघा. 3, 5 हे तर नाही येणार, 1, 2 हे नाही येणार, बरोबर. 1/5 प्रथिने बरोबर आहे, मेद बरोबर आहे. इतके मेद असून चालेल का? नाही. तर तिसरा ऑप्शन बघून घ्या. ऑप्शन बघून घ्या. एनडीए 2012 ला हा क्वेश्चन विचारलाय. एनडीए 2012 ला हा क्वेश्चन विचारलाय. पेरणी करताना सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या खतात डॅश डॅश असते. नायट्रेट, पोटॅश, फॉस्फरस, कॅल्शियम. पेरणी करताना सामान्यपणे वापरलं जाणारं जे खत आहे त्याच्यामध्ये नायट्रेट असतं, पोटॅश असतं, फॉस्फरस असतं का कॅल्शियम असतं? 347 नंबरचा क्वेश्चन. पहिला ऑप्शन नायट्रेट असतं. ठीक आहे. ओके, नायट्रेट. रक्त शुद्धीकरण डॅश डॅश मध्ये घडून येते. रक्त शुद्धीकरण फुफ्फुसामध्ये, हृदयामध्ये, वृक्कामध्ये, यकृतामध्ये. 348 नंबरचा क्वेश्चन. वृक्क बरोबर, वृक्कामध्ये घडून येते. ओके. मानवी शरीरात घडून येणाऱ्या रक्त शुद्धीकरण प्रक्रियेला काय म्हणतात? डायलिसिस, हिमोलिसिस, ऑस्मोसिस, पॅरालिसिस. व्याश्लेषण म्हणजे डायलिसिस म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं? डायलिसिस. ओके. गाईच्या दुधाचा रंग किंचित पिवळा असण्याचं कारण काय? पॅन्थोफिल, रायबोफ्लेविन, रायबोक्युलोस आणि कॅरोटीन. गाईच्या दुधाचा रंग पिवळा का? कॅरोटीन. ओके, कॅरोटीन. ठीक आहे. शीत कपाटात रेफ्रिजरेंट म्हणून वापरला जाणारा द्रव. द्रवरूप कार्बन डायऑक्साईड, द्रवरूप नायट्रोजन, द्रवरूप अमोनिया, अतिशीत पाणी. द्रवरूप अमोनिया बरोबर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. सर्व शिरा ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. फुफ्फुस धमनी सोडून इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. आणि फुफ्फुस शिर सोडून इतर सगळ्या शिरा ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. योग्य विधान विचारले तुम्हाला. फुफ्फुस धमनी सोडून, लक्षात घ्या, सगळ्या धमन्या ज्या आहेत ना त्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. समजलं का? बघा, इथपर्यंत क्लिअर आहे का? काहीही अडचण असेल तर बिंदास विचारा. ठीक आहे. एमसीक्यू सॉल्व करणं खूप जास्त गरजेचं असतं. आपण फक्त थेरी अभ्यासतो आणि एमसीक्यू कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न बघा. जेव्हा आपण काही आवडीचे खातो तेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटतं.
वास्तविकता ते पाणी नसून डॅश डॅश पासून स्रवते. लसिका ग्रंथी, अंडाकार अभ्यस्तर, लाल ग्रंथी, जीभ. काय येईल उत्तर बघा. चला, सी ऑप्शन लाल ग्रंथी, बरोबर. सी ऑप्शन लाल ग्रंथी. सीडीएस 2011 ला क्वेश्चन विचारला होता. सीडीएस 2011. मानवी शरीरातील अवयव ज्याच्यामध्ये लाल रक्तपेशी तयार होतात. आत्ताच तुम्हाला पाठीमागे शिकवले. हृदय येईल का? नाही. लिहार आहे, यकृत आहे, अस्थिमज्जा, बोन मॅरो. RRB ASM 2004 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते वर्णन शीत रक्ताच्या प्राण्यांना लागू ठरते? खालीलपैकी कोणते वर्णन शीत रक्ताच्या प्राण्यांना लागू ठरते? हिमोग्लोबिन रहित रक्त असलेले प्राणी, हिंस्र नसलेले प्राणी, या प्राण्यांचे शारीरिक तापमान स्थिर असतं, या प्राण्यांचे शारीरिक तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतं. रक्त 355 नंबरचा क्वेश्चन बघा. चला, 355 काय उत्तर बघा. बघा, शीत रक्ताचे प्राणी जे असतात ना, त्यांचं शरीराचं तापमान जे असतं ना, ते वातावरणाच्या तापमानानुसार बदलतं. रक्तगटाचा शोधकर्ता म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल? लॅन्स्टेनर, लेविन, विनर, लिवेनहॉक. 356 नंबरचा क्वेश्चन. लॅन्डस्टेनर, बरोबर. उत्तर आलं तुमचं लॅन्डस्टेनर. कोणत्या जीवनसत्वाला अर्गो कॅल्सिफेरॉल म्हणतात? कोणत्या जीवनसत्वाला अर्गो कॅल्सिफेरॉल म्हणतात? जीवनसत्व D2, D2, D3, D12 का B6? BPSC 2016 ला हा क्वेश्चन विचारलाय. 357 नंबरचा क्वेश्चन. चला, D2, बरोबर. जोड्या लावामध्ये पण विचारलं जातं. RH फॅक्टर किंवा RH घटक कोणी शोधला? लिवेनहॉक, विनर, लॅन्डस्टेनर आणि विनर. RH फॅक्टर कोणी शोधला? 358. फक्त लॅन्डस्टेनर नाही, विनर पण सोबत होते. सिकल सेल ॲनिमिया या रोगाचं कारण डॅश डॅश विकृती हे होय. श्वेत रक्तकणिका विकृती, लोहित रक्तकणिका विकृती, थ्रोम्बोसाइट्स विकृती, रक्त जीवद्रव्य संघटन विकृती. NDA 2012 ला हा क्वेश्चन विचारला. 359. लोहित रक्तकणिका, बरोबर. उत्तर काय आलं तुमचं? लोहित रक्तकणिका. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे लोहित रक्तकणिका विकृती, बरोबर. खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करतं? व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B का व्हिटॅमिन C? तर व्हिटॅमिन D जे आहे ना, ते कॅल्शियमच्या शोषणाला मदत करतं, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट बघा, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कर्बोदके डॅश डॅश या रूपात साठवली जातात. अनुक्रमे सेल्युलोज आणि ग्लुकोज, अनुक्रमे स्टार्च आणि ग्लायकोलोज, अनुक्रमे स्टार्च आणि ग्लुकोज, अनुक्रमे सेल्युलोज आणि ग्लायकोजन. 361. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कर्बोदके अनुक्रमे सेल्युलोज आणि ग्लुकोज मध्ये साठवले जातात, बरोबर. खालील विधानांपैकी कोणते हृदयाच्या ध्वनी संबंधित योग्य आहे? हृदयामधील अंतर्गत रक्तप्रवाह हृदयाच्या ध्वनीचं कारण असतं. हृदयाबाहेरील बाह्य रक्तप्रवाह हृदयाच्या धडधडीचं कारण असतं. हृदयाच्या झडपांचं उघडणं आणि बंद होणं हे हृदयाच्या ध्वनीचं कारण असतं. सामान्य हृदयध्वनीला गुंजारव करणे मर्मस म्हणतात. हृदयाच्या झडपांचं उघडणं आणि बंद होणं हे हृदयाच्या ध्वनीचं कारण असतं, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बी डॅश डॅश स्थितीत सर्वाधिक योग्य प्रकारे संरक्षित राहू शकतात? थंड कोरड्या, थंड ओलसर, उष्ण कोरड्या, उष्ण आणि ओलसर. 363.
थंड आणि कोरड्या. बरोबर, उत्तर येईल थंड आणि कोरड्या. जर पुरुष आणि स्त्रीचा रक्तगट अनुक्रमे ए बी आणि बी असेल तर संततीमध्ये कोणता रक्तगट पॉसिबल नाही म्हटलंय. ए बी असू शकतो, बी असू शकतो, ए असू शकतो, पण ओ असू शकेल का? नाही. IAS 1997 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. IAS परीक्षा 1997. खालीलपैकी कशामध्ये डी जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळून येतं? व्हॅनिलाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, सूर्यफुलाचे तेल. चला, कॉड लिव्हर ऑइल. बरोबर. आरआरबी NTPC 2016 ला क्वेश्चन विचारलाय. मेंदूच्या कोणत्या भागात अन्नाबाबत समाधान आणि भूक याची आपल्याला जाणीव होते? 366. अग्र मस्तिष्क, अर्धगोलार्ध, प्रमस्तिष्क, अधश्चेतक, मस्तिष्क पुच्छ. अधश्चेतक. ओके. प्रमस्तिष्क डॅश डॅश शी संबंधित आहे. यकृत, हृदय, मेंदू, चेता. 367. मेंदू. बरोबर. प्रमस्तिष्क कशाशी संबंधित आहे? मेंदूशी संबंधित आहे. ओके. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. मानवी मेंदूमध्ये बघा, जेव्हा मानवी मेंदू बद्दल आपण अभ्यासतो इथले क्वेश्चन थोडेसे कॉम्प्लिकेटेड असू शकतात. तर मानवी मेंदूमधील बुद्धिमत्ता केंद्र जे असतं ना, इंटेलिजन्स, अनुमस्तिष्क असतं, प्रमस्तिष्क असतं, मस्तिष्क पुच्छ असतं का? यापैकी काही नाही. 368 नंबरचा क्वेश्चन. प्रमस्तिष्क. बरोबर. प्रमस्तिष्क. ओके. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? मस्तिष्क स्तंभ, पश्च मस्तिष्क, प्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क. RRB CC 2006. 369. प्रमस्तिष्क. बरोबर. प्रमस्तिष्क. मानवी शरीराच्या कोणत्या पेशीची पुनरुद्भवन शक्ती, रिकॉग्निशन पॉवर सर्वात कमी असते? मेंदू, चेतापेशी, अस्थिपेशी, यकृत पेशी. 370 नंबरचा क्वेश्चन. SSC मॅट्रिक्स 2001. मेंदू पेशी. ओके. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? श्वेत रक्तकणिका, लोहित रक्तकणिका, चेतापेशी यापैकी नाही. 371. चेतापेशी. ओके. चेतापेशी. मानवी मेरुरज्जूमध्ये चेतापेशीच्या किती जोड्या सह अस्तित्वात असतात? 12, 13, 31, 33. 372. 31. ओके. अस्तित्वात असतात. डॅश डॅश येथे मानवी शरीरातील प्रतिक्षिप्त क्रियांचं नियंत्रण केंद्र स्थित असतं. रिफ्लेक्स ऍक्शन. पश्च प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, प्रमस्तिष्क पुच्छ, चेतापेशी. BPSC प्री 2002. 373 नंबरचा क्वेश्चन. अनुमस्तिष्क. बरोबर. उत्तर काय येईल? अनुमस्तिष्क. बघा, बरोबर आहे का? बघा, इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारा. क्वेश्चन इझी आहेत, काही अवघड नाही आहेत, लक्षात घ्या. इझी आहेत. ठीक आहे. लिव्हर बर्ड्स डॅश डॅश यकृत संक्रमित करणारा परजीवी आहे. मूळ, खोड आणि पान असा भेद न करता येणारी एक लांब वनस्पती आहे. यकृत संक्रमित करणारा एक प्रकारचा जीवाणू आहे. मानवी यकृतासारखा आकार असलेली एक सपुष्प वनस्पती आहे. काय आहे लिव्हर बर्ड्स? 374 नंबरचा क्वेश्चन. मूळ, खोड आणि पान असा भेद न करता येणारी काय आहे? एक वनस्पती आहे. बरोबर. लांब वनस्पती. पेशी रस, सेल सॅप हा काय आहे? रिक्तिकेतील जैविक पदार्थ आणि खनिजांचं एक सौम्य द्रावण आहे सेल सॅप. वनस्पतीद्वारे जमिनीतून शोषलेल्या पाण्यातील खनिजांचं सौम्य द्रावण आहे. पेशीपासून प्रस्वेद जो एक जटिल जैविक पदार्थ आहे.
पेशीद्रवात विरघळलेल्या विविध जैविक पदार्थांचं द्रावण आहे. बघा, हा जो सेल सॅप आहे ना, ज्याला पेशी रस म्हटलं जातं, हा रिक्तिकेतील जैविक पदार्थ आणि खनिजांचे एक सौम्य द्रावण आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न, वनस्पतीचे काही भाग सहजपणे न तुटता वाकवले जाऊ शकतात. डॅश डॅश हा घटक मुबलक प्रमाणात असल्याने पान व खोडामध्ये अशी लवचिकता आढळते. मुलोती, स्थूलकोनोती, दृढोती आणि काष्टाने अधोवाही. बघा, झायलम, टोएम, स्क्लेरल कायमा, पॅरेंकायमा, कोलेनकायमा. जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड असाल तर तुमच्या लक्षात असेल, NDA 2012 हा क्वेश्चन विचारलेला आहे. उत्तर काय येईल बघा, 376 नंबरचा क्वेश्चन. बघा, वनस्पतीचा काही भाग जो आहे ना वाकला जातो, तो असतो कोलेनकायमा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आदी केंद्रक प्रोकॅरियोट्स हे चांगली विकसित चेतासंस्था नसलेले प्राणी, निश्चित केंद्रकाची कमतरता असलेला सजीव, सहवहनी संस्थारहित आरंभिक वनस्पती, फूल आणि फळ निर्माण न करणाऱ्या वनस्पती. 377. निश्चित केंद्रकाची कमतरता असलेला सजीव. ओके, नेक्स्ट बघा. शर्करेची अतिउच्च संहती असणारे मध खराब होत नाही, कारण का? याच्यामध्ये नैसर्गिक प्रतिऑक्सिडक असतात जे जीवाणूंचे आक्रमण रोखतात. अत्याधिक परासारी क्षमतेच्या द्रावणात पाणी शोषून घेतलं जातं, म्हणून जीवाणू सक्रिय स्थितीत जगू शकत नाहीत. ऑक्सिजनच्या पूर्ण अनुपलब्धतेमुळे जीवाणू सक्रिय स्थितीत जगू शकत नाही. 378 नंबरचा क्वेश्चन. 378. बघा, अत्याधिक परासरी क्षमतेचं जे द्रावण असतं ना, याच्यात पाणी शोषून घेतलं जातं, म्हणून जीवाणू सक्रिय स्थितीत जगू शकत नाही. ओके, नेक्स्ट बघा. हर्बेरियम 11च्या बायोलॉजी मधून हा क्वेश्चन आहे बघा. वाळलेल्या जमा केलेल्या वनस्पती म्हणजे हर्बेरियम. औषधी वनस्पतींच्या संकलनातून केलेली बाग म्हणजे हर्बेरियम. ओके, विविध वनस्पतीच्या संकलनातून केलेली बाग म्हणजे हर्बेरियम. काय येईल उत्तर बघा, उत्तर सांगा. ऑप्शन काय येईल? चला, हर्बेरियम म्हणजे काय असा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला. तीनशे 79. वाळलेल्या जमा केलेल्या वनस्पती म्हणजे हर्बेरियम. बरोबर. खालीलपैकी जीवनसत्व आणि रोगांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते? जीवनसत्व अ मूळदूस, ब B1 बेरीबेरी, क स्कर्वी. 2 आणि 3 बरोबर. 2 आणि 3 हे बरोबर आहे. हे डी. खालीलपैकी पेशीचा कोणता अवयव अर्धपारगम्य सेमी परमिएबल असतो? पेशीपटल, जीवद्रव्य पटल, पेशी भित्तिका, केंद्रक नाही, पेशी भित्तिका नाही, जीवद्रव्य पटल. बरोबर. सोपा क्वेश्चन आहे. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही याच्यामध्ये, काहीही अवघड नाही. ओके, चला तर हा आपला क्वेश्चनचा पहिला पार्ट होता. ठीक आहे, क्वेश्चन. तर बघा, स्पेशली आता हे जे मी क्वेश्चन घेतेय, हे सगळे क्वेश्चन जे थिरोटिकल बुक आहे आपलं केसागरचं विज्ञानाचं, रवी भूषण सरांचं, हे मराठी अनुवाद केलेलं आहे. अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर, संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध सरांचं. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला NDA, SSC, CGL, RRB, BPSC, MPSC, तुमच्या UPSC चे सगळे क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहे. 2000 अगदी जेव्हापासून एक्झाम आहे तेव्हापासूनचे लक्षात घ्या. तर याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही याची गॅरंटी आहे. आणि सोबतच केसागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स आणि मॉडेल प्रॅक्टिस सेट हे सुद्धा पुस्तक तुमच्या ज्या परीक्षा
जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये विज्ञान विषय आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसेवा आयोगाच्या ज्या एक्झाम आहेत ना, त्या एक्झाम मध्ये डिफिकल्टी लेवल जी आहे ना विज्ञानाची भयानक आहे, लक्षात घ्या. आपली पुस्तकं येण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना 11 आणि 12ची पुस्तकं फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल वाचावी लागत होती. प्रत्येक विद्यार्थी हे पुस्तक वाचू शकत नाही आणि पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत, मग त्याचं ट्रान्सलेशन करायचं. सगळं सोपं आहे का? अजिबात नाही. तर वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्ही ही 2 पुस्तकं वापरा. डेफिनेटली विज्ञानाचा जो स्कोर तुमचा राहील खूप जास्तच राहणार आहे. आणि पुस्तक कसं मागवायचं, आता हे जे तुम्ही सेशन बघताय याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जावा, तिथे तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल, आपल्या पब्लिकेशनचा नंबर मिळेल. तर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती लिंक ओपन करा, तिथून तुम्ही ऑनलाईन पुस्तक मागवा. 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. जो आपला चॅनल आहे या चॅनलवरती मोफत सेशन चालू असतात सगळ्याच परीक्षांसाठी. तर तुमचं काम काय आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. ओके, सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.